मंडळी, आज आपण पाहणार आहोत मिक्स भाज्यांपासून कुरकुरीत नाश्ता। हे नाश्ता चवीला जबरदस्त अप्रतिम लागतं। हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खायला घ्यायचं। एकदा नक्की ट्राय करा। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज आपण पाहणार आहोत एक वेगळ्या प्रकारे नाश्ता, मिक्स भाज्यांपासून तयार केलेला नाश्ता। रोज कांदे पोहे किंवा शिरा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर एक दिवशी हे नाश्ता ट्राय करा, खूप छान लागतं। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे 1 ते 1.5 कप पोहे घेतलेले आहेत। 10 ते 15 मिनिटे भिजत घालून ठेवूया। 15 मिनिटांनंतर व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे आहे, पाणी निथळून घ्यायचे आहेत। या प्रकारे पहा, पाणी अजिबात राहता कामा नये आणि हे आता स्मॅशरने व्यवस्थित स्मॅश करून घेऊया। हे स्मॅश करून झाल्यानंतर उकडलेले 2 बटाटे यामध्ये कुस्करून घालायचे आहेत। ते सुद्धा व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून स्मॅश केले पाहिजे। हे नाश्ता अतिशय पौष्टिक आहे, लागतं पण खूप छान आणि झटपट होतं। आता यामधील बटाट्याचे काही तुकडे राहिले असतील तर व्यवस्थित आपण मोडून घेऊया। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कांदा बारीक कट केलेला घालायचा आहे आणि अर्धा टोमॅटो, कोबी अर्धी वाटी, 1 सिमला मिरची आणि 1 चमचा आलं लसूण इथे ठेचून घेतलेले आहे। आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, बेसन अर्धी वाटी आणि चाट मसाला अर्धा चमचा, धने जिरे पावडर अर्धा चमचा आणि लाल मिरची पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ। पाणी न घालता व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे। यामध्ये आपण सफेद तीळ 2 चमचे घालूया। सफेद तीळ अतिशय पौष्टिक आहेत आपल्या आरोग्यासाठी। आणि कोथिंबीर घालूया। आता व्यवस्थित हे मळून घेऊया। तुम्हाला जर पातळ वाटत असेल तर यामध्ये थोडंसं परत बेसन ॲड करायला काही हरकत नाही किंवा तांदळाचं पीठ ॲड करायचं। लागलं तर चिमूटभर मीठ घालायला परत हरकत नाही। आता आपण त्रिकोणी किंवा गोल आकार देऊ शकतो। जरासं हाताला तेल लावायचं आहे म्हणजे हाताला चिटकणार नाही। या प्रकारे सर्व नाश्ता मी तयार करून घेते। हे नाश्ता हिरव्या ओल्या नारळाच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर किंवा असंच सुद्धा चहाबरोबर छान लागतं। एकदा नक्की करून पहा। गॅसवर मीडियम फ्लेमवर तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे म्हणजे हे कुरकुरीत होतात। या मिश्रणाचे मी तळताना लगेच नाश्ता करून घेणार आहे। आता 2 ते 3 मिनिटं हे असंच ठेवून देऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर आपल्याला परतून घ्यायचे आहेत। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत, आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तळलेले आपण काढून घेऊया। या प्रकारे सर्व नाश्ता मी मीडियम फ्लेमवर तळून घेणार आहे। किती छान दिसतायत बघा। अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। अशा प्रकारे सर्व नाश्ता तयार झालेला आहे। कलर पण छान आलाय बघा, गोल्डन ब्राऊन। यामध्ये अजूनही भाज्या तुम्ही ॲड करू शकता, गाजर, मटार वगैरे। हे नाश्ता मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे खूप कुरकुरीत होतं, तुम्ही पाहू शकता। आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।